नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। शरद पवारांनी रायगडावरून फुंकली तुतारी, पालखीतून गाठला गड, तुतारी फुंकणारा माणूस चिन्हाचे केले अनावरण, प्रमुख नेते हजर। मराठा समाजाच्या रस्ता रोको आंदोलनाला चांगला प्रतिसाद, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात नवरदेव रस्त्यावर, तर नांदेड जिल्ह्यात तरुणाने पेटवली दुचाकी। थोडे थांबा, उद्या सत्याचे बॉम्ब फुटणार, बारसकर महाराज यांचा इशारा, मनोज जरांगे यांचा त्यांना उत्तर देण्यास बांधील नसल्याचा पलटवार। उदयनराजे दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस, मुख्यमंत्री शिंदेंकडून वाढदिवशी राजांवर स्तुतीसुमने, केक कापून वाढदिवस केला साजरा। जागा वाटपाचा निर्णय 2 दिवसात जाहीर करा, वंचितचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र, वाटाघाटी करण्यासाठी स्थिती स्पष्ट करण्याची मागणी। अजित पवार यांच्या नावाची कोनशिला फोडल्याप्रकरणी शरद पवार गटाच्या 9 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पुण्यात नवले पुलाजवळ विचित्र अपघात, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 ते 9 वाहनांची धडक, जीवितहानी नाही, गाड्यांचे मोठे नुकसान। रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट, झटक्यात कामही मंजूर, पण रुपाली चाकणकर म्हणाल्या नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो। आणि यूपीत 54 जणांसह ट्रॅक्टर तलावात पलटी, 24 ठार, मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश, गंगेत स्नान करण्यासाठी जात होते। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील मराठा समाज बांधव सगळे सोयरेच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरला होता। जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्ता रोको करत चक्का जाम करण्यात आला, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। बीड तालुक्यातील पेंडगाव, पाली, मुर्शदपूर फाटा या ठिकाणी समाज बांधवांनी रस्त्यावर ठिय्या मांडून सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली। या आंदोलनादरम्यान बीड पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता। ज्वारीचे खळे करताना एका महिलेच्या डोक्याला बांधलेले स्कार्फ सुटून मळणी यंत्रात अडकले, त्यामुळे मळणी यंत्राने सदर महिलेला खेचून घेतले व तिचे मुंडके धडावेगळे झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील डोंबरी येथे गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी घडली। अंजना श्रीधर जगताप वय 65 वर्षे असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे। सध्या रब्बी हंगामातील पिकांची मळणी सुरू असून उन्हाचा कडाका वाढल्यामुळे आणि उन्हापासून व धुळीपासून संरक्षण व्हावे यासाठी डोक्याला स्कार्फ व रुमाल बांधला जात आहे। डोंबरी येथील अंजना जगताप ही महिला यंत्राच्या साहाय्याने मळणी करत असताना डोक्याचा स्कार्फ अचानक निसटल्याने स्कार्फ मळणी यंत्रात अडकला। मळणी यंत्राचा वेग प्रचंड असल्यामुळे यंत्राने अंजना जगताप यांना खेचून घेतले। काही समजण्याच्या आतच त्यांचे मुंडके धडावेगळे झाले। त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांनी आक्रोश केला। शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात पती, मुलगा, 2 मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे। वैयक्तिक जलसिंचन विहिरीच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी 3000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3000 रुपये पंचासमक्ष स्वतः लाच स्वीकारताना माजलगाव येथील जलसंपदा विभागातील कारकुनास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंग्या हात पकडले। ही कारवाई आज मोरेश्वर टी हाऊस समोर रोडवर फुले पिंपळगाव चौक केसापुरी कॅम्प माजलगाव येथे करण्यात आली। शेख वसीम शेख शफीक वय 33 वर्षे, व्यवसाय नोकरी, दप्तर कारकून, वर्ग 3, उपविभागीय अधिकारी शेतचारी अस्थिकरण, उपविभाग क्रमांक 10, जलसंपदा विभाग माजलगाव, जिल्हा बीड, मूळ राहणार रामेश्वर प्लॉट, शालिमार फंक्शन हॉल जवळ परभणी, हल्ली मुकाम चांदणी ग्राउंड, तांबोळे यांचे घर माजलगाव असे आरोपीचे नाव आहे। आरोपी विरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीड तालुक्यातील लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक 24 फेब्रुवारी शनिवार रोजी संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव, प्रमुख वक्ते म्हणून नेकनूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत आवसरे यांनी केले। यावेळी राजेभाऊ गिरे, ॲडव्होकेट गणेश वाणी, रामचंद्र गिरे, उपसरपंच बाळकृष्ण थोरात,
ग्रामपंचायत सदस्य महादेव कुदळे, रमेश गायकवाड, समीर शेख, अक्षय वाणी, जीवन मुळे, सुखदेव वाणी, कचरू निर्मळ, राहुल चव्हाण, विजय कोळपे, शहाजी भोसले आदींची उपस्थिती होती। परभणी जिल्ह्यात इयत्ता 12वीच्या वार्षिक परीक्षा सुरळीत सुरू असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी एका प्रेस नोटद्वारे केला आहे। जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी इयत्ता 12वीच्या 67 परीक्षा केंद्रांपैकी 66 केंद्रांवर मराठी या विषयाच्या परीक्षा होत्या। त्यासाठी 12,160 विद्यार्थ्यांपैकी 11,514 विद्यार्थी उपस्थित होते, तर 646 विद्यार्थी गैरहजर होते। उपस्थितांचे हे प्रमाण 94.68% एवढे होते। विभागीय मंडळाने नेमलेल्या 5 भरारी पथकाने जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या असता सकाळच्या सत्रात कॉपी करतानाचे 30 गैरप्रकार आढळून आले आहेत। तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून परीक्षा केंद्रावर बैठे पथकही हजर आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली। झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे, परभणी। साकेत कन्स्ट्रक्शनने शिरापूर ते जरूड फाटा या रोडचे पूर्णपणे खोदकाम करून ठेवलेले असून दर 1 तासाला खोदलेल्या रस्त्यावर पाण्याची आवश्यकता असतानाही पाणी मारले जात नाही। त्यामुळे रोडवर पूर्ण धुराळा उडत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। धुळीमुळे फुफ्फुसांचे व श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे। खोदलेल्या रस्त्यावर डायव्हर्जनचे फलक लावलेले नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याचीही शक्यता आहे। जर अपघात झाला तर याला सर्वस्वी भोपळे इंजिनियर, शासन, प्रशासन व साकेत कन्स्ट्रक्शन हे जबाबदार राहील, असे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी म्हटले आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने या संदर्भात बीड जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते आणि आंदोलनही केले होते, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली आढळून येत नाही। त्यामुळे पुढचे आंदोलन हे पॅन्थर स्टाईलने केले जाईल असा इशारा नितीन सोनवणे यांनी दिला आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।